नेरळ ग्रामपंचायतीची अवस्था अत्यंत वाईट आहे. जुलै 2024मध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनामा दिला, तर काही दिवसांनी कोकण आयुक्तांनी ग्रामपंचायत विसर्जित करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. या सर्व काळात नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक अरुण कारले हे पाहत आहेत. मात्र कारले यांची बदली होत असल्याची बाब शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संदीप उत्तेकर यांना समजली. त्यावर त्यांनी प्रशासकांना पत्र देत ग्रामसेवकांची बदली करू नका असं निवेदन सादर केलंय. या निवेदनानुसार सदस्यांनी 18 जुलै 2024ला दिलेल्या राजीनाम्यानंतर आजवर नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली नाही. तेव्हा ग्रामसेवक हेच प्रशासकाच्या देखरेखीखाली कारभार पाहत आहेत. तेव्हा जोवर निवडणूक लागत नाही तोवर ग्रामसेवकांची बदली करू नये. अचानक बदली होत असेल तर हे विसंगत आणि आश्चर्यकारक आहे. नेरळ ग्रामविकास अधिकारी यांनी स्वतःहून विनंती बदली मागितली असेल तर त्यामागे असलेले कारण देखील समजणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांची बदली होऊ नये असे निवेदन देण्यात आले. तेव्हा ग्रामसेवक कारले यांची खरंच बदली होणार की उत्तेकर यांच्या निवेदनाचा विचार होऊन ग्रामसेवक कारले यांना नेरळमध्येच अजून काही महिने ठेवलं जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.